तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे। आज दुपारी 2 वाजता मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मंथन होणार का याची चर्चा सध्या जोरदार आहे। अलीकडेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी अतिशय सूचक असं विधान केलं होतं। सत्तेत राहायचं की नाही याबाबत सुप्रिया आणि अजितने बसून निर्णय घ्यावा असं अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार म्हणाले होते। आणि त्यानंतर मुंबईतील सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमातही शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती दिसून आले। महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोघांमध्ये मनमोकळा संवाद सुद्धा झाल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे राज्यात पुन्हा नव्या समीकरणाची नांदी होते की काय असा प्रश्न डोकं वर काढू लागला। दरम्यान या चर्चांवरती याच विषयावरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। अजित पवार हा एक गट आहे, फुटलेला गट। मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे किंवा बाळासाहेबांची आहे। शिंदे हा गट आहे। अमित शहानी ठरवलं म्हणून लोक ते स्वीकारणार नाही, एक लक्षात घ्या। अमित शहाने खूप काही ठरवलं होतं, पाकिस्तान ताब्यात घ्यायचं ठरवलं होतं, बरं का, चुन चुन के मारेंगे ठरवलं होतं। काय झालं का? कारण तिथे ते निवडणूक आयोगाच्या हातात नाही। पाकिस्तान ताब्यात घेणं किंवा POK ताब्यात घेणं, दहशतवाद्यांना मारणं हे ED CBI किंवा निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतं, ते त्यांनी ते करू शकलं, त्यांना ते शक्य नाही आहे। त्यांची मजल काय आहे हे कालच्या युद्धात दिसून आलं। हे किती डरपोक आणि ढोंगी लोक आहेत हे काल दिसून आलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।